नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 25 सप्टेंबर आणि राज्यामध्ये बहुतांश परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी सुरू केलेली आहे। सकाळपासून राज्यातील अनेक परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे। राज्यामध्ये दुपारनंतरही मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर आता कोणत्या भागामध्ये कोणत्या परिसरामध्ये नेमका पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील आज हवामान खात्याकडून आणि पंजाबराव डक यांनी देखील आज राज्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। कोणत्या परिसरामध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी अंदाज सांगितला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता पाहूयात। त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। तर राज्यातील कोकण परिसर संपूर्ण कोकण परिसर आहे। या संपूर्ण कोकण परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। तर यामध्ये सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, कोडोली, चिपळूण, गोरेगाव, त्याचबरोबर खोपोली, मुंबई, कल्याण डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश परिसरामध्ये त्यांनी सांगितलं तसा पाऊसही सुरू झाला आणि आजही त्यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जास्त राहील असा अंदाज दिलेला आहे आणि कोकणामध्येही जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज त्यांनी दिलेला आहे। तर अशा प्रकारे वातावरण राज्यामध्ये सक्रिय असणार आहे असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगला दिसून येईल आज आणि उत्तर महाराष्ट्रामध्येही अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी दिला आहे। तर त्याचबरोबर आता नाशिकचा संपूर्ण परिसर असेल, इगतपुरी, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, जव्हार, कपराडा, निफाड, मनमाड, येवला, वणी, सटाणा, सापुतारा, बावठा, नांबोसी, मालेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा त्या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यातील संपूर्ण परिसर असणार आहे। संभाजीनगर, जालना, लोणार, सेलू, माजलगाव, बीड, पैठण, हिंगोली, नांदेडपर्यंतचा परिसर, त्याचबरोबर इकडे वाशिम, पुसद, खामगाव, अकोलापर्यंत जोरदार पाऊस होण्याचा इशारा आज या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।